पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना महापालिकेची सध्याची प्रशासकीय रचना अपुरी ठरत असल्याचं चित्र स्पष्ट होतंय। सध्या शहरात कार्यरत असलेली 8 क्षेत्रीय कार्यालय वाढत्या कामाच्या ताणासमोर कमी पडत असून याचा थेट परिणाम नागरिक सेवांवर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। तक्रार निवारण, परवाना प्रक्रिया, मिळकत कर, पाणी पुरवठा, स्वच्छता यांच्यासारख्या दैनंदिन नागरी सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर विलंब होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय मोठ्या लोकसंख्येची जबाबदारी असल्यानं प्रशासकीय आणि तांत्रिक कामांचा भार दिवसेंदिवस वाढत चाललाय। परिणामी अधिकाऱ्यांवरील ताण वाढून नागरिकांना वेळेत आणि प्रभावी सेवा मिळण्यात अडचण येत आहे। याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र लिहून क्षेत्रीय कार्यालयांची संख्या ही 8 वरून 10 करण्याची मागणी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुड गव्हर्नन्स संकल्पनेनुसार प्रशासनाचं विकेंद्रीकरण करून नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देणं आवश्यक असल्याचं नमूद केलंय। दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार शहरातील 32 प्रभागांमध्ये 17 लाखांहून अधिक मतदार आहेत। गेल्या दशकात लोकसंख्येत मोठी वाढ झाल्यानं सध्याच्या प्रशासकीयचा ढाचा अपुरा ठरत असल्याचं पुन्हा एकदा समोर आले। क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढवल्यास प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल, तसेच नागरिकांच्या तक्रारींचं निवारण हे जलद गतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।